भारतीय जनता पार्टीचे उमरज जिल्हा परिषद गटाचे उमेदवार रणजित जाधव व उमरज गणाचे उमेदवार शशिकला लिंगेश्वर फणसे यांच्या प्रचाराचा शुभारंभ ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात बुधवारी सकाळी करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। प्रचार शुभारंभानंतर रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घोषणाबाजी करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले। रणजित जाधव यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। तसेच प्रचार कार्यालयाचे उद्घाटन यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। भारतीय जनता पार्टीने मला उमरज जिल्हा परिषद गटातून लढण्याची संधी निर्माण करून दिली आहे। आपण सर्वांनी माझ्या पाठीशी ठाम उभे राहून सर्वांगीण विकासासाठी निवडून द्यावे असे आवाहन यावेळी रणजित जाधव यांनी केले। यावेळी उमरजचे सरपंच योगराज जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय जय भवानी, जय शिवाजी। मला रणजितराव, भारतीय जनता पार्टी यांनी मला उमरज जिल्हा परिषद गटात उमेदवारी दिली आहे आणि उमरज जिल्हा परिषद गटाचा पूर्ण विकास करण्याची संधी मला द्यावी अशी माझी नम्र स्वरूपी मत द्यावं आणि मला विजयी करावं। भारतीय जनता पार्टीचा विजय हो। जिल्हा परिषद गटाचे उमेदवार रणजित कृष्णराव जाधव आणि उमरज पंचायत समिती गणातील उमेदवार सौ फणसेताई यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। त्याचबरोबर आपल्या उमरजमध्ये माननीय मनोजदादा घोरपडे यांच्यामार्फत जो सेगमेंटल पूल असेल किंवा आपलं गेस्ट हाऊसचं काम असेल, ही महत्त्वाची अशी 2 कामे झालेली आहेत आणि भारतीय जनता पार्टीनं उमरजमध्ये म्हणजे मनोजदादांच्या मार्फत भरीव असा निधी उमरजला दिलेला आहे। तर उमरजकरांना माझी कृपया ही विनंती आहे की उमरजमध्ये भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही उमेदवारांना चांगल्या मताधिक्यानं निवडून द्यावं। कारण आता आपल्या कराड उत्तरचे आमदारसुद्धा भारतीय जनता पार्टीचे आहेत। सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदारसुद्धा आपले खासदार उदयनराजे भोसले आहेत आणि महाराष्ट्र राज्य सरकार हे भारतीय जनता पार्टीचं आहे आणि केंद्रातील सरकार मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगली कामगिरी करत आहे। तर उमरजला भरीव प्रकारे निधी येण्यासाठी आणि उमरजमध्ये जी रखडलेली कामे आहेत म्हणजे विकासाची जर तुलना करायची झाली तर मागील 25 वर्षापेक्षा आता 1.5 वर्षामध्ये माननीय मनोजदादांनी जो उमरजमध्ये विकास कसा असतो आणि कशा प्रकारे केला पाहिजे हे अगदी व्यक्तिशः केंद्रात जाऊन किंवा राज्य सरकारमध्ये जाऊन जे दाखवून दिलं आणि उमरजला भरीव असा निधी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल अगोदर उमरजकरांनी जी त्यांना मताधिक्य दिलं होतं त्याची पोचपावती दादांनी उमरजला निधीच्या मार्फत दिलेले आहे। आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा आपण दादांच्याच विचाराचे जर उमेदवार निवडून दिले तर या विकासाचा ओघ आणि उमरजला येणारा निधी याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाईल आणि उमरजचा चांगल्या प्रकारे विकास होईल आणि जी राहिलेली विकास कामे ही पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना बळ मिळेल आणि उमरज गावाला किंवा उमरज ग्रामपंचायतीला यामुळे विकास करताना कुठेही काही अडचण येणार नाही। यासाठी मी पुन्हा एकदा उमरजकरांना विनंती करतो की आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही उमेदवारांना चांगला मताधिक्याने विजयी करावं। धन्यवाद।